नमस्कार येवकार हांव मनीषा जाधव. सुरवेक पळयाचे हेडलायन्स. कावेलसी कार्मोना बालवाडी गार्डनाची अवतिकाय. शिक्षण खात्याची आड नदर. सरकाराक जमना जाल्यार आम्ही सांबाळटात भुरग्यांचे गार्डन. आदल्या सरपंचाचे आव्हान. सावड्ड्या म्हादयत बुडली 40 वर्सां पिरायची बायल. घोवान वाटोवपाचे केले खूब यत्न पूण अजून मेळिना. सरकारी यंत्रणांची सोद मोहीम चालूच. कोलवाळे एके कारीक सेल्फ एक्सिडंट. कारी वयले नियंत्रण वचून डिवायडराक दिलो धपको. निभावले किरकोळ जखमांचेर. आणि आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. शिक्षण खात्याक पंचायतीक जमना जाल्यार आमी करून दितात बालवाडी गार्डनाची नितळसाण आणि सोबितीकरण. कावेलोसी कार्मोणकारांनी सरकाराक सुनायला. शिक्षण खात्याची ही जबाबदारी पूण हे खाते कितले ऍक्टिव्ह आसा ताची गवाय मानकुल्ल्यां खातीर 3 वर्सां आदी बांदिल्ल्या दुर्लक्षित गार्डनान दिल्या. पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट. आज आम्ही पळयतात की सगळे लोक आणि जग लोक पळयता. वो न्यूज जो आसा हे गोंय पुरतो उरला. हो न्यूज जे आसात हे न्यूज अख्ख्या देशा भितर लोक पळयतात. आणि कितें पळयतात तुमकां दाखयता आमी. एज्युकेशन डिपार्टमेंटाची जी बिल्डींग आसा एक वटेन हॉस्पिटल आसा आणि एक वटेन बालवाडी आसा. आनी हांगा जिल्हा पंचायतीन जवळ 15 लाख मोडून हांगा ब्युटिफिकेशन केल्लें. ह्या भुरग्यांक खेळपाक त्या बसीचे आयटम बसयल्ले हांगा. पूण आज हांगा मेंटेनन्साच्या कडल्यान आज हांगा जंगल जाले कडेन आसा. ह्या जंगलाक कितलीशे सोरोपूय आसतात, बारके जिवाणीय उरतात. पूण ह्या ल्हान भुरग्यांनी आपल्यालो खेळ जो आसा करप खंय हो प्रश्न निर्माण जाले कडेन आसा. आनी आज जर तुमी पळयल्यार आज कावेलिसी ह्या गांवाक कार्मोणा म्हणटय ह्या जे बालवाडी आसा हांगा पळयात सगळी दाट रान जाले कडेन आसा. हांगा मेंटेनन्स केल्ल्या कारणान हांगा भुरग्यांक खेळपा मेळना. म्हणजे तुमी भुरग्यांक बंदखणी दवरता काय कितें? भुरग्यांनी खेळप ना भायर? एज्युकेशन डिपार्टमेंटा कडेन पयशे ना काय कितें हे इल्लेशें मेंटेनन्स करपाक? एज्युकेशन डिपार्टमेंट करता कितें काय म्हण कळना. एज्युकेशन डिपार्टमेंट जर बरें आसता जाल्यार हें अशें दवरनासलें. कितलीशीं इस्कॉलां, कितलीशीं बालवाडी आनी कितलीश्यो शाळा दाखयले कडेन आसा की त्या शाळेच्या आनी इस्कॉलाची कितें परिस्थिती जाली ती. हें जर सादीक काम करपाक एज्युकेशन डिपार्टमेंटाच्यान जायना तेंगे प्रॉपर्टी भितर जाल्यार एज्युकेशन डिपार्टमेंट कित्याक जाय? हांगा तो इन्चार्ज आसा एडीआय ही करता कितें? हांगा लोकां मदीं एक प्रश्न निर्माण जाले कडेन आसा आनी तेणी सांगले कडेन आसा ते लोक बेजारल्यात. तुमच्यान जर जायना जाल्यार आमकां सांगा आमी करतात. आमी तुमची प्रॉपर्टी येवन अकस्मात हें करपाक शकनात. तुमी एक जर आमकां परमिशन दिया म्हणून. 3 वर्सां आदी जिल्लो पंचायत फंडांतल्यान खंय गार्डन बांदिल्ले. संबंध शिक्षण खात्याचो. कित्याक तर बालवाडी खातीर बांदिल्ले गार्डन. देगेकुशी कितलीशीच सरकारी कार्यालयां पूण कोणाकच सुचना भुरग्यांक नितळ गार्डन दिवपा खातीर धडपडचे. तुमकां जमना जाल्यार आमकां परवानगी दियात. आमी सांबाळटा हे गार्डन. आदल्या सरपंचान शिक्षण खात्याक सुनायला. हांव जे उबो आहा न्हू आयज एक कार्मोना रेक्रिएशनल सेंटर अंडर जिल्हा पंचायत एक घडोवन हाडल्या सुमार 3 वर्स सुमार जाली. सुमार 15 लाख आमी हे जाग्यार खर्च केल्ले. एनओसी गेल्ली डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशना कडेन. हांव सरपंच आसलो. आनी आयज कितें जाता आयज म्हाका चड दूख भोगता. तुमी पळयतले हिंगा जालें कितें एक मेंटेनन्स करपाक कोण मेंटेनन्स करतलो एक प्रश्न येयला. कित्याक हे प्रॉपर्टी डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनाक कितलो आहा. एक सायडीन म्हणल्यार हेल्थ डिपार्टमेंटाक तांकां एक रूम दिलो आहा तांकां ऑपरेट करपाक. एक सायडीन आंगणवाडी चायल्ड वेलफेअर तांकां दिलो आहा. आनी तिसरो जो ऑक्युपंट आहा विलेज पंचायत तांकां एनओसी दिलें डेव्हलप केल्लें. आयज कितें जाता आमी एक हे जाग्यार जायती सांजची भुरगीं येताय. भुरगीं खेळपा येता. आयज तुमी पळयतले कम्युनिटी टॉयलेट आहा हिंग डॉल आहाय हिंग स्विंग्स गायल्ले जायते. आनी बाय मारिया जिल्हा पंचायत तेन्ना हें घडोवन हाडलें. पण आयज तुमकां कितें दिसता भुरगीं सांजचे येयले हिंगा सोरोप आसता. आनी हेल्थ डिपार्टमेंट आहा हिंग भुरग्यांक गेले आंगणवाडी आहा. आयज कितें जाता कोण करतलो? एक सायडी पंचायत हांव कोणाचो गुन्यांव करना पूण कोण करतलो? कोणे तरी बाबा थिंगा डॉक्टर निक्सन आहा आमगेलो चिंचिनी PHC. दुसरो आहा हिंगा चायल्ड वेलफेअर आंगणवाडी. आनी तेगे सोबती हे जंगल तुमी कोण दवरला जाल्यार थिंग बांक गायल्ले हे बांक गायल्ले थिंग लोक बसपाचो. आयज कितें पूण कोण करतलो?
कोण एज अ रिस्पॉन्सिबिलिटी हे आज प्रश्न घडलो आहा हांव म्हाका कितें डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशना कडेन विलेज पंचायता कडेन आनी चिंचिनी PHC कडेन तुम बाबा एक कितें तरी करचें जरी तर तुमकां जायना गांवच लोक मुखार येवन ही जी सगळी एरिया आहा ती मेंटेन करपाक प्रयत्न करची कित्याक म्हज्यान दोळ्यान हें चोवपाक जायना आज जाता पण त्या भुरग्यांक आज खेळपाक मेळटा ह्या रानांक ना सांजची भुरगीं येताय जायतीं वाड्याची भायलीं भुरगीं येताय आनी म्हाका दूख बघ कित्याक इन सायडीन हें जाल तें चोय हें गोठवण जावपाक एस दिसता हें गोठवण जावपाक कोण तरी हेल्थ डिपार्टमेंटान दवरला कोण जातले मोड पडले सगळे आपण कब्जा करतले म्हूण ही एरिया कब्जा करपाक तेंचो एक पयलोसून प्रयत्न आहा कित्याक ना पूण हांव आसतना पासून हायकोर्टान गेल्ले तुमकां खबर आसतली ती गेट तेमी बंद केल्ली लोकांक येवपाक बंद जाल्ले आनी आयज भुरगे येता केन्ना तेंका भिरांत दिसता सोरोप आसता जिवाण आसा हिचं आसतलें आनी तें कोण रिस्पॉन्सिबल कोणी तरी रिस्पॉन्सिबल हेल्थ डिपार्टमेंट आनी अंगणवाडी आहा न्हू तेमी तरी कितें तरी इंट्रस्ट घेवपाक जाय गोवा 365 खातीर रमेश नायक रावत आनी सानी कानागवेकार. सावड्डे 70 आयतारा म्हादय न्हंयेंतल्यान रेंव काडटना 40 वर्सां पिरायेची सुवर्णा दामोदर गांवकार बुडपाची दुखेस्त घडणूक घडली. तिच्या घोवान तिका वाटोवपाचो खूब यत्न केलो पूण यश आयलें ना. पुलीस आनी उजो पालोवपी दळ काल सावन तिचो सोद घेतात. अजून ती मेळ्ळी ना. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि मुझेफ शेख. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. कोलवाळे एके कारीक सेल्फ एक्सिडेंट जालो. ड्रायव्हराचे कारी वयले नियंत्रण गेले आणि डिवायडराक धपको बसलो. बरे म्हण बरे जिवीतहानी जाली ना पूण अपघातात 2-3 लायटींचे खांबे आणि सायनबोर्डाचे लुकसाण जाले. जखमी ड्रायव्हराक हॉस्पिटलात व्हरून घातला. नहीं लेकिन एक्सीडेंट कब हो गया? एक्सीडेंट कब हो गया? आधा घंटा पहले हुआ है, हम लोग जाने से पहले। कौन कौन था गाड़ी में? मालूम नहीं सर, मैं तो अभी आया है, ये कार्य करता हूँ अपना मेंटेनेंस का, इसलिए क्या बताओ हम लोग क्या कैसा स्थिति है कैसा नहीं। गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो.
ब्राझीलातल्या ब्राझिलिया हांगा जावपी वर्ल्ड फोरम ऑफ फिशर पिपल्साच्या 8व्या सार्वत्रिक सभेत राष्ट्रीय नुस्तें कामगार मंचाचो सरचिटणीस भारताचे प्रतिनिधित्व करता. NFF शिष्टमंडळाचे विधानसभे एजेंडा खातीर भारतातल्या स्मॉल स्केल नुस्तेमारांक तोंड दिवपी तात्काळ आव्हानाचेर भर दिलो. सागरमाला विस्तार, जलसंवर्धन जतनाय, हवामान बदल, नुस्तेमारी समाजातल्या बायलांचो हक्क, श्रीलंका आणि पाकिस्तानान भारतीय नुस्तेमारांक अटक केल्ल्यान निर्माण जाल्ले शिमेभायर वाद ह्या सारख्या मुखेल प्रस्नाचो हे कार्यावळींत आस्पाव आसलो. ते भायर संवसारीक वेपार संघटनेच्या नुस्तेमारी अनुदान कराराचे परिणाम हाताळटले. आयज आमी ब्राझीलला पावलेले आसा आणि आयज हो 4थो दीस ऑफ वर्ल्ड फोरम फॉर फिशर पीपल. आयज ही असेंब्ली स्टार्ट जाल्या आणि हितून मोर दॅन 50 कंट्री हे असेंब्लीन हाजीर आसा आणि आमी जायते मुद्दे उलयले आसा. एक मुद्दो जो एक असेंब्ली जाली ती विमेन्स असेंब्ली जाली, इनलँड असेंब्ली जाली, इंडिजिनस जाली, यूथ जाली. अशें करून जायते मुद्द्याचेर आमी उलयले आसा. क्लायमेट चेंज एक मुद्दो आसा. सो आयज इनलँड पळयलें जाल्यार आमचे वर्ल्डान ऑलमोस्ट 50% ऑफ द रिवर्स पळय आयज काबार जाल्ल्या. इंडियेक आमी पळयलेलें आसा की 16 मेजर रिवर्स आर डायींग आणि अजून पासून सरकार कांय करना. जे युथाचे जे मुद्दे आसा आयज सगळे युथ डिस्प्लेस जाता. युथांक आयज फिशींग करपाक नाका. सो त्या मुद्द्याचेर आमी ही टेक्नॉलॉजी जे 50 कंट्री यूज करता, हाव वी कॅन शेअर दिस टेक्नॉलॉजी, तेजेर आमी उलयले आसा की सो दॅट वी मेक फिशींग सस्टेनेबल प्रॅक्टीस. अशें करून जे बायलाचे मुद्दे आसा, जे विमेन्स मुद्दे आसा, तेजेर आमी उलयले आसा. आणि क्लायमेट चेंज आयज हो क्लायमेट पळय आसा हो आयज काबार जाता आनी जे पळय पेसान पळय हो सरकार डेव्हलपमेंट हाडटा कोस्टल एरियान, रिवर एरियान, हे कॅटॅस्ट्रॉफी जावपाची आसा. सायंटिस्ट नासा म्हणटा की बाय 2050 major coastal cities across the country and across the world will be underwater. Especially in India, we have seen more than 12 cities will be underwater. तशें गोंयानूय म्हणटा की आमचे जायते सिटी उदका भितर आसतले. अशें करून एक्वाकल्चर सगळे वर्ल्डान आयज कमर्शियल एक्वाकल्चर करून थिंगाचे दर्यो, थिंगाचे न्हंय आयज सोंपलेले आसा. आनी तशेंच करून जे डीप सी फिशींग करता, डिस्टंट वॉटर फिशींग पळय करता, ह्या बोटींनी नुस्तें आयज काबार जालेलें आसा. आनी आयज WTO जो फिशरी सबसिडी काडपाक सोदता त्या खातीर आयज तेजेरूय डिस्कशन जावपाचें आसा. आनी WFP ही एक नॅशनल इंटरनॅशनल बॉडी आसा. सो आमी ह्या रेझोल्युशन पास करून आमी हे सेंट्रल इंटरनॅशनल एजन्सीज आसा, जे FAO आसा, FSF गायडलायन्स आसा, सस्टेनेबल गोल डेव्हलपमेंट प्लॅन्स आसा, हे सगळे एजन्सीक आमी लेटर बरयतले सगळे कंट्री मेळोन आनी सरकाराक सांगतले की जे डिस्ट्रक्शन प्रोजेक्ट्स आसा, जे कोस्टान तुमी हाडटा, सागरमाला प्रोजेक्ट तुमी हाडटा, जे युनेस्को सायट आमचे वेस्टर्न घाट्स तुमी काबार करता, नुस्तेकारांक डिस्प्लेस करता, पर्यावरण सोंपोवपाक सोदता, त्या खातीर आमी सगळे जाण एक जातले आनी एक वॉयसाचेर आमी म्हणटले नो टू सागरमाला, no to coal and no to Adani. We have a lot of challenges in terms of oil and gas and chemical pollution from mining activity and oil and gas activity, and we have somehow found ourselves in a way that we need to find immediate solutions to improve our situation in Guyana, and also at the same time address the issue overfishing, and we are possibly looking at ways and means to improve our industry from where it is to a higher perspective, and at the same time ensuring that our fishing industry doesn't get into the private corporates' hand, the big names, and they just hijack our industry and the fishermen are left to suffer. And we share similar problems. Part of it is infrastructure and what we call gentrification, where we're losing all of our shore side to people that have a lot of money or to corporations. We're dealing with industrial wind farms that are literally the size of the Chrysler Building in New York.
and the plans on those are they want 5,000 of those on the East Coast. We're also dealing with catch shares and privatization of our fisheries, where the fishery is being sold to the highest bidders, so we have this corporate takeover of our fisheries in the United States, and the small fisheries are the ones that are losing. On top of that, industrial aquaculture is trying to be introduced into our country, and the aquaculture industry is importing into Louisiana imported shrimp, which has now completely crushed our wild shrimp fishery, and they're buying up the infrastructure so that the wild fish harvesters and shrimp harvesters have nowhere to offload their catch. So they're bankrupting an industry, and we need to protect and prevent that from happening. गोवा 365 खातीर हिरू महाले, मनीषा जाधव आणि मुझेब शेख. ब्रदर युलालिओ वाज मेमोरियल इंटर विलेज फुटबॉल सर्तीत राया स्पोर्टिंग क्लबान जैत मेळयले. पळयात फातोड्डेचो रंगतदार खेळ. फातोर्डा डीबीओ खेळा मळार ब्रदर युलालिओ वाज मेमोरियल इंटर विलेज फुटबॉल सर्तींत राया स्पोर्टिंग क्लबान जबरदस्त लढत दिवन SCC लोटली 4-1 अशा गोल फरकान हारावन सर्तींत वस्तादपण मेळयले. नवो वयर सरता आनी तातूंत डॉन बॉस्कोचो रोल फुटबॉल एज अ प्रोफेशन म्हणून करपाक हो रोल म्हाका दिसता आज आमी मानून घेवंक जाय. आमी तो मानपाकूच जाय की तांणी फुटबॉलान गोंयचो फुटबॉल जितो दवरता अशें टोर्नामेंट आहात आनी तातूंत डॉन बॉस्को ऑडिटरी ऑलमोस्ट आतां सिल्वर जुबली जावपाक पावली. हे कन्सिस्टंटली बरो टोर्नामेंट ऑर्गनायज करता ताचो रिस्पॉन्सूय बरो आसता. आतां बाब सावियोन सांगल्यार भशेन बॉल इन प्ले हे वाडूंक जाय, ऑर्गनायझरांनी कितें करूंक जाय ते सगळ्यांक ताणें सांगलां. तो टॅक्निकली सारको सावंड ताजेर आनी हांव उलोवंक शकना एक राजकारणी. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, गौतमी गांवकार आणि सानिका नागवेकार. हो सप्ताह सुको वतलो. नितळ मळब अनुभवपाक मेळटले. सकाळी आणि सांज वेळा धुके पडपाची शक्यताय आसा. हवामान विभागान अदमास उक्तायला. येता त्या काळांत उष्णताय वाडटली. पावसाचो कसलोच अलर्ट IMDन दिवंक ना. हे 7 दीस गोंयचे हवामान सुके उरपाचे आसा. नितळ मळब आणि स्थिर तापमान आसतले. सकाळी आणि सांज वेळा धुके पडटले. देखून प्रवास करप्यांक सादूरतायेचो सल्लो हवामान विभागान दिला. आयचे चढावत आणि उणे तापमान 34 डिग्री ते 25 डिग्री सेल्सियस मजगती उरतले. ह्या सप्तकाक सुके हवामान, नितळ मळब आणि स्थिर तापमान, उष्णतायेंत जातली वाड. सकाळी आणि सांज वेळार धुके. सोमारचे तापमान 34 डिग्री आणि 25 डिग्री सेल्सियस. बोटधन्यांक शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयच्या कोकणी खबराचे हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसतो.